विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी ए प्रथम वर्ष सेमिस्टर दुसरे पेपर तिसरा प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरमधील प्रकरण क्रमांक 4 वर्धन आणि चालुक्य घराणे यावर आधारित जे काही प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. यापूर्वी आपण वर्धन आणि चालुक्य घराण्याची संपूर्णपणे माहिती पाहिली, पण आज आपण या वर्धन आणि चालुक्य घराणे जे प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरमधील शेवटचं प्रकरण आणि या पेपरमधील वर्धन घराण्यावर आधारित जे काही प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. आजच्या पिरियडमध्ये वर्धन घराणे यावर प्रश्न आणि उत्तरे पाहू. उद्याच्या पिरियडमध्ये हर्षवर्धनाची कामगिरी आणि त्यांनी केलेला पराक्रम यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर वर्धन घराण्यावर जे काही प्रश्न आणि उत्तरे पाहत आहोत ते पाहत असताना सर्वप्रथम वर्धन घराण्याचा जो काही उदय यापासून माहिती पाहणं आवश्यक आहे. तर प्रश्न पाहत असताना पहिला प्रश्न, कोणत्या सत्तेच्या ऱ्हासानंतर वर्धन साम्राज्य निर्माण होण्यास प्रारंभ झाला? गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर वर्धन साम्राज्य निर्माण होण्यास प्रारंभ झाला. पुढचा प्रश्न, बाणभट्टाच्या हर्षचरित्रानुसार वर्धन घराण्याचा संस्थापक म्हणून कोणास ओळखले जाते? तर बाणभट्टाच्या हर्षचरित्रानुसार वर्धन घराण्याचा संस्थापक हा पुष्यभूती यास ओळखले जात होते. पुढचा प्रश्न, पुष्यभूती या वर्धन घराण्याच्या संस्थापकाचा काळ कोणता होता? तर पुष्यभूती या वर्धन घराण्याचा संस्थापक याचा काळ म्हणजे इसवी सन 450 हा होता. पुढचा प्रश्न, पुष्यभूती हा कोणत्या धर्माला मानणारा शासक होता? पुष्यभूती हा शैव धर्माला मानणारा शासक होता. आता पुढचा प्रश्न, तर या वर्धन घराण्यावर आधारित म्हणजे वर्धन घराणे यावर आधारित जी काही माहिती आपण पाहत आहोत ती कोणत्या आधारावर घेतलं यावर आधारित प्रश्न. कोणत्या चरित्राच्या आधारे वर्धन घराण्याचा इतिहास समजून येतो? तर बाणभट्टाच्या हर्षचरित्र या ग्रंथावरून वर्धन घराण्याची माहिती मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर दुसरा प्रश्न, कोणत्या चिनी प्रवाशाचे वर्णन हे वर्धन घराण्याची माहिती मिळवून देते? तर हुनसुंग नावाच्या चिनी प्रवाशाचे वर्णन हे वर्धन घराण्याची माहिती मिळवून देते. पुढचा प्रश्न, चिनी प्रवासी हुनसुंग हा कोणत्या धर्माचे तत्वज्ञान अभ्यासनासाठी भारतात आला? चिनी प्रवासी हुनसुंग हा बौद्ध धर्माचे तत्वज्ञान अभ्यासनासाठी भारतात आला. पुढचा प्रश्न, बाणभट्टाच्या हर्षचरित्रानुसार वर्धन घराण्याचा संस्थापक पुष्यभूती यास ओळखले जाते. त्याचा शासनकाळ कोणता? तर बाणभट्टाच्या हर्षचरित्रानुसार वर्धन घराण्याचा संस्थापक पुष्यभूती, त्याचा शासनकाळ इसवी सन 450 हा मानला जातो. पुढचा प्रश्न, पुष्यभूतीनंतर आलेले दोन क्रमाने शासक कोणते? पुष्यभूतीनंतर अनुक्रमे आलेले दोन शासक म्हणजे राज्यवर्धन आणि आदित्यवर्धन हे दोन शासक होते. पुढचा प्रश्न, आदित्यवर्धन नंतर गुप्त साम्राज्याची सत्ता कोणाकडे आली? आदित्यवर्धन नंतर गुप्त साम्राज्याची सत्ता ही प्रभाकर वर्धन यांच्याकडे आली. पुढचा प्रश्न, प्रभाकर वर्धन या वर्धन घराण्याच्या राजाचा शासनकाळ कोणता होता? प्रभाकर वर्धन या वर्धन घराण्याच्या शासकाचा शासनकाळ इसवी सन 580 हा होता. पुढचा प्रश्न, इसवी सनाच्या कोणत्या शतकात वर्धन राज्याचे स्वरूप बदललेले होते?
इसवी सनाच्या 6व्या शतकात वर्धन साम्राज्याचे स्वरूप बदलले होते? पुढचा प्रश्न, वर्धन घराण्याच्या राज्यविस्ताराबरोबर उत्तर भारतात कोणते शासक उदयास येत होते? वर्धन घराण्याच्या राज्यविस्ताराबरोबर उत्तर भारतामध्ये सौराष्ट्र वल्लभीचे राज्य उदयास येत होते. पुढचा प्रश्न, माळव्याचा कोणता शासक पराक्रमी शासक म्हणून ओळखला जात होता? माळव्याचा देवगुप्त हा शासक उत्तर भारतातील महत्त्वपूर्ण शासक म्हणून ओळखला जात होता. शशांक हा राजा कोणत्या राज्याचा राजा होता? शशांक हा बंगालच्या राज्याचा राजा होता. पुढचा प्रश्न, प्रभाकर वर्धनाने कोणत्या राजघराण्याशी नातेसंबंध निर्माण केले? प्रभाकर वर्धनाने मोखरी या राजघराण्याची महत्त्वपूर्ण स्थान म्हणजेच नातेसंबंध निर्माण केले. मोखरी राजा ग्रहवर्मा यांच्यासोबत प्रभाकर वर्धनने आपल्या कोणत्या मुलीचा विवाह लावून दिला? मोखरी राजा ग्रहवर्मा यांच्यासोबत प्रभाकर वर्धनने आपली राजकन्या राजश्री यांचा विवाह लावून दिला. पुढचा प्रश्न, वर्धन घराण्यासोबत नातेसंबंध निर्माण झालेला राजवंश कोणता होता? वर्धन घराण्यासोबत नातेसंबंध निर्माण झालेला शासक म्हणजेच मोखरी राजघराणे होते. पुढचा प्रश्न, माळव्याचा देवगुप्त यांनी कोणत्या राजासोबत एकत्र येऊन मोखरी राजवंश व वर्धन राजवंशाचा विरोध केला? माळव्याच्या देवगुप्त या राजाने बंगालच्या शशांक राजासोबत एकत्र येऊन मोखरी आणि वर्धन सत्तेचा विरोध केला. पुढचा प्रश्न, प्रभाकर वर्धन यांच्या पत्नीचं नाव काय होते? तर प्रभाकर वर्धन यांच्या पत्नीचं नाव म्हणजे यशोमती देवी. प्रभाकर वर्धन यांची मुलगी राजश्री ही कोणत्या राजघराण्यात देण्यात आली? प्रभाकर वर्धन यांची मुलगी राजश्री ही मोखरी राजवंशात दिली गेली. पुढचा प्रश्न, प्रभाकर वर्धनला कोणते 3 पुत्र होते? प्रभाकर वर्धनचे राज्यवर्धन, हर्षवर्धन आणि कृष्ण हे 3 पुत्र होते. पुढचा प्रश्न, मोखरीच्या राजवंशावर कोणत्या राजाने आक्रमण केले? माळव्याच्या देवगुप्त या राजाने मोखरी या राजवंशावर आक्रमण केले म्हणजेच कनौजवर आक्रमण केले. पुढचा प्रश्न, प्रभाकर वर्धन या वर्धन साम्राज्याच्या शासकाच्या मुलीच्या पतीचे नाव काय? तर प्रभाकर वर्धन या शासकाच्या मुलीच्या पतीचे नाव म्हणजेच ग्रहवर्मा हे होते. पुढचा प्रश्न, मोखरी म्हणजेच कनौजच्या राज्यावर स्वारी केल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी प्रभाकर वर्धनचा कोणता पुत्र गेला? तर कनौज म्हणजेच मोखरी या राजवंशावर देवगुप्त व शशांकने आक्रमण केल्यानंतर राज्यवर्धन हा प्रभाकर वर्धनचा पुत्र मदतीसाठी गेला. पुढचा प्रश्न, कनौजच्या लढाईमध्ये कोणते 2 शासक मारले गेले? कनौजच्या ज्या काही लढाईमध्ये राज्यवर्धन आणि ग्रहवर्मा या 2 शासक मारले गेले. पुढचा प्रश्न, मोखरी म्हणजेच कनौजची राजसत्ता
ही ग्रहवर्मानंतर कोणी सांभाळली? मोखरी म्हणजेच ग्रहवर्मा यांच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणची राजसत्ता ही राजश्री यांनी सांभाळली. पुढचा प्रश्न, राज्यवर्धन यांच्या मृत्यूनंतर वर्धन घराण्याची सत्ता ही कोणाकडे हस्तांतरित झाली किंवा मिळाली? तर राज्यवर्धनच्या मृत्यूनंतर हर्षवर्धन यांच्याकडे वर्धन घराण्याची सत्ता निर्माण झाली. पुढचा प्रश्न, कोणत्या 2 शासकांनी कनौजच्या मोखरी राजवंशावर हल्ला केला? तर माळव्याच्या देवगुप्त आणि बंगालचा शशांक या 2 शासकांनी मोखरी म्हणजेच कनौजच्या शासकावर हल्ला केला. पुढचा प्रश्न, मोखरी सम्राज्ञी म्हणून कोणाला ओळखली जाते? मोखरी सम्राज्ञी म्हणून राजश्री यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, माळव्याचा देवगुप्त व बंगालचा शशांक राजा यांचा पराभव शेवटी कोणी केला? माळव्याचा देवगुप्त आणि बंगालचा शशांक राजा यांचा पराभव हर्षवर्धन या शासकाने केला. पुढचा प्रश्न, राज्यवर्धनानंतर वर्धन घराण्याची सत्ता हर्षवर्धनाकडे आली, त्याचा शासनकाळ कोणता होता? तर राज्यवर्धनानंतर वर्धन घराण्याची सत्ता हर्षवर्धनाकडे आली, त्याचा शासनकाळ इसवी सन 606 ते इसवी सन 647 हा होता. पुढचा प्रश्न, हर्षवर्धन हा शासक वर्धन घराण्याच्या साम्राज्यावर केव्हा आला? हर्षवर्धन हा शासक वर्धन घराण्याच्या साम्राज्यावर इसवी सन 606 मध्ये तो आला. ही होती वर्धन घराण्याबद्दलची माहिती. आपण पूर्णपर्यंत माहिती घेतली. म्हणजेच वर्धन घराण्याची माहिती पाहत असताना पुष्यभूती या वर्धन घराण्याच्या संस्थापकापासून ते हर्षवर्धनापर्यंतची जी काही शासन सत्ता यावर आधारित प्रश्न आणि उत्तरे पाहिली. तर उद्याच्या आपल्या पिरियडमध्ये आपण हर्षवर्धन याची जी काही कामगिरी, त्यांच्या राज्यारोहणापासून ते त्यांनी केलेल्या विविध कार्याबद्दलची माहिती प्रश्न आणि उत्तर स्वरूपात पाहणार आहोत. त्याचबरोबर दुसरी सूचना, मी आत्ताच आपल्या ग्रुपला जे काही 25 प्रश्न हे आपले इंटरनलचे प्रश्न तयार करण्यासाठीची सूचना दिली आहे. त्यामध्ये आपले जे काही पेपर आहे, प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत, या ठिकाणी 4 जे काही प्रकरण आहेत त्या 4 प्रकरणावर आधारित आपल्याला एक प्रश्नपत्रिका म्हणजे प्रश्न तयार करायचे आहेत. ते प्रश्न म्हणजेच 25 प्रश्न तयार करायचे आहे. म्हणजे जवळपास एका प्रकरणावर 6 किंवा 7 प्रश्न तयार करणे आणि ते सर्व प्रश्न तयार करताना जी माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलेली आहे ते प्रश्न कसे तयार करायचे, त्याच्यामध्ये सर्वप्रथम कॉलेजचं नाव, त्याच्यानंतर शैक्षणिक वर्ष असेल, त्याच्यानंतर BA प्रथम वर्ष, त्याच्यानंतर सेमिस्टर दुसरे, पेपर तिसरा आणि त्यानंतर जे काही पेपरचं नाव पूर्ण आणि तुमचं स्वतःचं नाव, विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव टाकायचं आणि प्रश्न तयार करताना प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय खाली द्यायचे आणि त्या 4 पर्यायापैकी योग्य जे पर्याय असेल त्याला राईट करायचं, टिक मार्क करायचं. असे 25 प्रश्न काढायचे आणि हे 25 प्रश्न एका जवळपास 3 किंवा 4 पेजमध्ये पूर्णपणे ते प्रश्न काढायचे आणि त्या प्रश्नाची तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढायची किंवा PDF करायचं. फोटो काढून ते सर्व फोटो ते माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचं आणि हे 25 प्रश्न पाठवणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. कारण हे 25 प्रश्न तुम्हाला इंटरनलचे मार्क म्हणजे तुम्ही जे काही सेमिनार, जे काही प्रॅक्टिकल म्हणतो आपण किंवा इंटरनल, या 25 प्रश्न तुम्हाला देणं आवश्यक आहे. जर आपलं कॉलेज चालू असेल तर आपण तुमच्याकडून लिहून घेतलं असतं, पण ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे
तुमच्याकडून हे 25 प्रश्न तयार करून घेणार आहे आणि ते प्रश्नाच्या आधारावरच तुम्हाला मार्क दिले जाणार आहेत. म्हणून 25 प्रश्न ज्यांनी दिले त्यांनाच इंटरनलचे मार्क दिले जातील, यांची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यासाठी प्रश्न हे प्रत्येक प्रकरणातून 6-7 6-7 असे घ्यायचं. 4 प्रकरणावर एकूण 25 प्रश्न तयार करायचे आणि हे प्रश्न तयार करताना सर्वप्रथम प्रश्न टाकायचं, त्याच्यानंतर 4 पर्याय द्यायचे आणि त्या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाला फक्त राईट करायचं, टिक मार्क करायचं आणि असे 25 प्रश्न तयार करून मोबाईलमध्ये फोटो काढताना स्पष्टपणे काढायची, म्हणजेच क्लिअरिटी आली पाहिजे आणि ते फोटो माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्या. ग्रुपवरला पाठवायचं नाही तर व्हॉट्सअप नंबरला पाठवायचं, म्हणजेच माझ्या वैयक्तिक नंबरला पाठवायचं आणि ते पूर्ण प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला इंटरनलचे मार्क दिले जातील. तर ही सूचनासुद्धा आहे. तर आता उद्याच्या पिरियडमध्ये आपण हर्षवर्धन या वर्धन घराण्याच्या साम्राज्याबद्दलची माहिती किंवा प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत.